की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 10-20 पोलिस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे. ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय. पडळकर, तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय. त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय? एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं. ज्या व्यक्तीला काडीचीही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो. एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं. स्वतःच्या जातीचा त्याग करावा. पडळकरांना माझा थेट सवाल आहे, पडळकरांना माझा थेट सवाल आहे की एवढा तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेताय की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात, टार्गेट करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे काय असतात याचं उत्तर पडळकर देणार आहेत की नाही? आणि इतिहासामध्ये आम्ही काय नवीन शोध लावले? इतिहासामध्ये संशोधन केल्याशिवाय काही मिळत नाही. आणि जो खरा इतिहास आहे पडळकर, तुम्ही आम्हीच काय, कुणीच इतिहास लपवू शकत नाही. पण खोटा इतिहास आजपर्यंत ज्यांनी सांगितलाय, मांडलाय, बदनाम केलाय, पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय. त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय? इतिहास घडवलाय मावळ्यांनी. पडळकर लक्षात घ्या, मेंदूचा वापर करा. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, तो सोयीचा लिहिलाय. म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात, लक्षात ठेवा. आणि पडळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खरं तर अक्कल शिकवूच नाही. अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही, जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही, तो माणूस समाजाचा काय होणार? पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा आणि गलिच्छ बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे. मला तर प्रश्न पडलाय, त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत, पडळकर कस काय त्याच्यातून वाचले? का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला? कारण नाही त्यांना चावतात, मग हे कसं काय वाचतायत? कारण हे पिसाळल्यासारखं काहीही बरळतायत. आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे? आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल, कोणी भेटलं असेल मला माहित नाही, पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही पवार साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही. आमचा पवार साहेबांचा तसा राजकीय किंवा सामाजिक काहीही संबंध नाही. आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा, हा आहे का तुमचं काय कनेक्शन म्हणून. पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय. पडळकर जीभ आवरा. पिसाळल्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका, नाहीतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.